गरमागरम पकोडे आणि कढी, त्याबरोबर स्टीम राईस. खूप सुंदर असा मेनू आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. तर ही टेस्टी कढी बनवण्यासाठी आपल्याला इथे थोडासा ओला नारळ, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2-3 मिरची आणि थोडीशी कोथिंबीर याचं आपण व्यवस्थित वाटण करून घेणार आहे. हे वाटण थोडं जाडसरच करायचे आहे. आता इथे मी 1 कप दही आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून बेसन पीठ ॲड करून हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होते आणि त्याच्या कढीमध्ये गुठळ्या होत नाहीत. आता मी कढीला फोडणी देण्यासाठी 2 चमचे तेल घेतलेले आहे. यामध्ये मी 1 चमचा मोहरी घालून ती व्यवस्थित तडतडून मग त्यात 1 चमचा जिरा ॲड केलेला आहे. जिरं थोडं फुललं की आपण यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता थोडासा जास्तच घालायचा, याचा फ्लेवर कढीमध्ये खूप छान उतरतो. आता यामध्ये ओल्या नारळाचे वाटण ॲड करून घेऊया. ते 1 मिनिटभर आपल्याला व्यवस्थित परतायचे आहे. आता यामध्ये मी हळद टाकून घेणार आहे. हळद टाकून झाली की आपल्याला मिक्सरमध्ये लावून घेतलेलं दही यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. कढीची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी यामध्ये मी 1 ग्लास पाणी अजून टाकून घेत आहे. बऱ्याच जणांची तक्रार असते की कढी फुटते. यासाठी अगदी सोपी ट्रिक म्हणजे कढी फोडणीला टाकल्यापासून तिला छान उकळी येईपर्यंत आपल्याला चमच्याने ती सतत हलवायची आहे. चमच्याने तुम्ही कढी हलवत राहिलात तर ती अजिबात फुटणार नाही, याची 100% गॅरंटी. कढी आपल्याला 10 ते 15 मिनटं व्यवस्थित बारीक गॅसवर उकळून घ्यायची आहे. यामध्ये आपण बेसन पीठ ॲड केलेले आहे. बेसन पीठ शिजण्यासाठी आपल्याला ही कढी 10 मिनटं उकळायची आहे. शेवटी आपल्याला यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करून घ्यायचे आहे. कढी छान उकळेपर्यंत आपण भजी करून घेऊया. भजीसाठी इथे मी 2 टेबलस्पून बेसन पीठ घेतलेले आहे. आता यामध्ये चवीपुरते मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा जिरे पावडर. इथे मी थोडासा ओवा हाताने क्रश करून ॲड केलेला आहे. भरपूर बारीक कापलेली कोथिंबीर यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये चिमूटभर सोडा. आता हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून भज्याचं छानसं बॅटर बनवून घ्यायचं आहे. इथे मी थोडं पाणी ॲड करून भज्यांचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. हे पीठ भिजवेपर्यंत मी तेल गरम करायला ठेवले होते. यामध्ये आपण ही भजी हाताने छोटी छोटी सोडायची आहेत. सोड्यामुळे ही फुलतात. छान मीडियम गॅसवर यांना आपल्याला गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचं आहे. भजी आपली फ्राय करून झाली आहेत. यांना मी काढून घेते. तोपर्यंत आपली कढी उकळलेलीच आहे. यामध्ये ही भजी टाकून घ्यायची आणि आपली कढी आपल्याला भजी टाकल्यावर स्लो गॅसवर 5 मिनटं उकळून द्यायची आहे. 5 मिनटं झालेली आहेत आणि आपली कढी रेडी आहे. तर आपण आता हे सर्व करून घेऊया. इथे मी एका प्लेटमध्ये मस्त गरमागरम स्टीम राईस आणि कढी पकोडे सर्व करते. तोपर्यंत तुम्ही रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. थँक्यू.